नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात येऊन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होऊन जवळजवळ एक आठवडा उलटत आलेला आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांची वारंवार एकच कमेंट येत आहे आणि वारंवार कॉल मेसेज करत आहे. एकच प्रश्न विचारत आहेत की वनरक्षक भरती आणि वनसेवक भरती जाहिरात कधीपर्यंत येईल? पोलीस भरती आली, वनरक्षक आणि वनसेवक भरती का आली नाही? तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. वनरक्षक भरतीची आणि वनसेवक भरतीची संपूर्ण या ठिकाणी अपडेट काय आहे डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त 5 मिनिटे तुमचा वेळ घेणार आहे. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं वनरक्षक आणि वनसेवक पदभरती यावी त्या विद्यार्थ्यांनी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त 2 मिनिटं तुम्ही माझं पूर्ण लक्ष मला माझं म्हणणं आहे ते पूर्ण समजून घ्या. डिटेल्समध्ये माहिती समजावून सांगतो, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या अधिवेशनामध्ये वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी 778 पदांची पदे भरण्याची कार्यवाही नागपूर मुख्यालया अंतर्गत सुरू आहे असं सांगितलं होतं. ही फक्त घोषणाबाजी होती. त्याच्या अगोदर देखील एक घोषणा केली होती की वन विभागातील सर्व गट अ ते गट ड पर्यंतची सर्व जेवढी रिक्त पदे आहेत ती त्याचा आढावा घेऊन सर्व पदे भरली जातील अशी त्यांनी या ठिकाणी तुक्केबाजी, फक्त घोषणाबाजी केली, परंतु जाहिरात काढली नाही आणि त्याच्या प्रोसेसला देखील विलंब लावलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर जाहिरात कधीपर्यंत येईल हे देखील सांगणार आहे. फक्त माझं काय म्हणणं आहे 2 मिनिटांमध्ये ऐका. आता या ठिकाणी निवडणूक सुरू होणार आहे, अधिवेशन सुरू होणार आहे. तर या ठिकाणी सत्यजित तांबे साहेब आपला मुद्दा वनरक्षक आणि वनसेवकचा मुद्दा मी आपल्या या ठिकाणी अधिवेशनामध्ये ते विधिमंडळामध्ये मांडणार आहेत. परंतु तुम्हाला याच्यासाठी काय करायचं आहे, त्यांनी काय म्हटलेलं आहे बघू शकता. 8 डिसेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आपल्या सर्वांच्या समस्या आणि आपला जो अपेक्षा आहे, तक्रार आहे, विधिमंडळात मांडणे हे माझं कर्तव्य आहे, हे या ठिकाणी साहेबांचं म्हणणं आहे. आपल्या समस्या आणि प्रश्न अधिवेशनात मांडता यावेत यासाठी कृपया आपल्या समस्या व प्रश्न मला ईमेलद्वारे पाठवा. तर आपली समस्या काय आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे. 2 मिनिटं तुम्ही नीट ऐका. जो आपला स्पेशल वनरक्षक वनसेवक भरतीचा जो टेलिग्राम ग्रुप आहे जॉईन करा. तिथे मी सर्व माहिती दिलेली आहे. सर्वात महत्वाची माहिती काय दिली आहे तुम्ही बघू शकता. वनरक्षक समस्येचा जो संपूर्ण या ठिकाणी जो हे आहे पूर्ण जी माहिती आहे ना, जी आपल्याला काय म्हणणं आहे आपलं या ठिकाणी बघू शकता संपूर्ण टाईप केलेलं आहे विष्णू लाड सरांनी. ती सर्व माहिती इथे दिलेली आहे. तुम्हाला काय करायचंय, हा मेसेज कॉपी करायचा आहे. हा मेसेज कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर एक पीडीएफ आहे, हा रिक्त जागांचा इथे पीडीएफ आहे बघू शकता. हा रिक्त जागांचा पीडीएफ आहे, तो जॉईन करायचा आहे. आणि जे तो मेसेज कॉपी केला होता, तुम्हाला काय करायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ईमेल कसा करायचा ते माहित नसेल त्यांनी YouTube वरती बघून ईमेल नक्की करा. तर तो काय करायचा आहे, ती फाईल अटॅच करायची. हा या ठिकाणी फाईल अटॅच करायची, तुमचा पीडीएफ अटॅच करायचा आहे. वरचा मेसेज तुम्हाला जो सांगितला हा मेसेज तुम्हाला जशाचा तसा कॉपी करायचा आहे आणि तुम्हाला याच्यावरती एक ईमेल भेटेल बघू शकता. तिथे एक ईमेल भेटेल सत्यजित तांबे साहेबांचा. त्यांना तो ईमेल करायचा आहे. तो जो मेसेज आहे तो जशाचा तसा पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर रिक्त जागांचा जो अहवालाचा आपल्याचा आरटीआय जो टाकलेला आहे इथं बघू शकता, आरटीआय देखील टाकलेला आहे. तो तुम्हाला ती फाईल अटॅच करायचा आहे, तो पीडीएफ जोडायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना ईमेल कसा करायचा हे माहित नाही त्यांनी YouTube वरती बघून प्लीज फक्त 2 मिनिटे वेळ काढा आणि सर्वांनी ईमेल जास्तीत जास्त करा. कारण जो प्रश्न या ठिकाणी सत्यजित तांबे साहेब आपला वनरक्षक भरतीचा मुद्दा हा अधिवेशनामध्ये मांडणार आहे आणि सर्वात फेमस मुद्दा झाला पाहिजे. तारांकित प्रश्न म्हणून या प्रश्नाकडे त्यांनी बघितले पाहिजे की वनरक्षक भरतीचे एवढी पदे रिक्त अजून भरलेली का जात नाही. तर वनसेवकचा मुद्दा मी तुम्हाला नंतर सांगतो. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पुन्हा एकदा सांगून घेतो, टेलिग्राम ग्रुपवरती हा मेसेज आहे. हा मेसेज जो टाईप केलेला आहे संपूर्ण कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर जी फाईल आहे आपल्याकडे या ठिकाणी पीडीएफ दिलेला आहे रिक्त जागांचा अहवालाचा, तो देखील त्याला जोडायचा आहे. आणि बघू शकता एक ईमेल मी देत आहे वरती ईमेल, त्या ईमेल वरती क्लिक करा आणि संपूर्ण या ठिकाणी ईमेल वरती ती माहिती पेस्ट करा, कॉपी करून तिथे पेस्ट करा. त्याच्यानंतर रिक्त जागांचा जो तक्ता आहे हा पीडीएफ आहे त्याला अटॅच करा आणि मेल करा. सर्वांनी पाठवून द्या मेल सत्यजित तांबे साहेबांना. येणाऱ्या अधिवेशनाच्या मुद्द्यामध्ये हा मुद्दा त्यांनी सर्वात तारांकित प्रश्न म्हणून हा मुद्दा त्यांनी मांडला पाहिजे आणि आपली तक्रार म्हणजे सरकारपर्यंत गेली पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे. सर्वांनी प्रयत्न केले तर नक्कीच वनरक्षक भरती जाहिरात येईल, ठीक आहे. आता तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, विद्यार्थी विचारतात की वनरक्षक भरती आणि वनसेवक भरती कधी येईल.
ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी प्रयत्न केले तरच ही जाहिरात लवकरात येईल. नाहीतर या ठिकाणी 2027 मध्ये देखील जाऊ शकते. ठीक आहे. प्रयत्न करणे गरजेचे आहे. आता मागे बघितलं असेल जानेवारी पासून तर आता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे जोपर्यंत पोलीस भरतीच्या या ठिकाणी जी-आर येत नाही, सर्व माहिती येत नाही, तोपर्यंत पोलीस भरतीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट होऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा, गृहमंत्र्यांचा इकडे-तिकडे दौरा असतो, प्रत्येक ठिकाणी तेथे जाऊन प्रत्येक जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी, अकॅडमीवाल्यांनी, संस्थावाल्यांनी, सर्वात जास्त मुकुल सरांनी पोलीस भरती येण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्यानंतर वयवाढ होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा त्यांनी पाऊल उचललं आणि स्वतः गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण केली. अशाच प्रकारे सर्व वनरक्षक भरतीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुम्हाला आता सध्या एवढी माहिती सांगितली. सर्वांनी मेल करायचा आहे. हा मेसेज सर्वांनी इथून कॉपी करायचा आहे आणि वरील या मेलवरती त्यांना या ठिकाणी मेसेज करायचा आहे आणि रिक्त जागांचा अहवाल देखील पाठवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेच तरच लवकरच जाहिरात येईल. आता तुम्हाला एवढंच सांगतो, फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीपर्यंत 100% वनरक्षक भरती येण्यासाठी आपल्याला हे प्रयत्न करावे लागणार आहे आणि आलीच पाहिजे आणि येणारच फेब्रुवारीपर्यंत. ठीक आहे, हा मुद्दा आहे. आता वनसेवक भरतीचा मुद्दा सांगतो. वनसेवक हे पद अजून या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले नाही. त्याचं अजून काहीच अस्तित्व नाही. फक्त काय केलेलं आहे वन विभागाने, महाराष्ट्र वन विभागाने काय केलेलं आहे, जो यांच्या हे या ठिकाणी जो मसूदा आहे, जो पूर्ण या ठिकाणी अशी समस्या आहे, असे या ठिकाणी समस्या निर्माण होतात आणि हे पद निर्माण करायला पाहिजे. हा या ठिकाणी फक्त आपला मुद्दा शासनापुढे मांडलेला आहे. परंतु शासनाने अजून याला मान्यता दिलेली नाही. त्याच्यामुळे वनसेवक अजून यायला उशीर होईल. पुढच्या वर्षी 2026 मध्ये येऊ शकते, मे, जून, जुलैपर्यंत. परंतु सध्या त्या पदाला मान्यता देण्यात आलेली नाही. त्याचं पद अस्तित्वातच नाही गव्हर्नमेंटमध्ये. त्याच्यामुळे पूर्वी होतं ते वनसेवक पद हे या ठिकाणी काय नावाने होते तर वनमजूर नावाने हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती भरलं जाणारं पद होतं, एकदम कमी पगारामध्ये. सध्या वनसेवक पदाचं अस्तित्व नाही. त्या पदाला मान्यता भेटलेली नाही. ते पद येईल परंतु थोडा उशीर लागेल. त्या अगोदर वनरक्षक भरती येणे गरजेचं आहे आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत 100% वनरक्षक आलेली बघायला भेटेल जर सर्वांनी प्रयत्न केले तर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.